आपल्या सोबत सध्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांची देखील या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सुषमाताई, पुण्यामध्ये गेल्या 10 महिन्यात सर्वाधिक 2915 अपघात झाले, ज्यात 1050 जणांना आपला जीव गमवावा लागलाय आणि राज्याचा जर आपण आकडा बघितला तर तो त्याहूनही जास्त आहे। साहजिक आहे, पण हे अपघात खूप वाढतायत। काय नेमकी कारणं वाटतात आपल्याला आणि काय करता येऊ शकतं असं वाटतं? राज्यभरातलं अपघाताचं प्रमाण तर वाढलेलं आहे, पण विशेषत्वाने पुण्यातलं अपघाताचं प्रमाण हे लक्षणीय आहे। हं, आणि पुण्यातलं अपघाताचं प्रमाण लक्षणीय असण्याचं कारण पुण्यातल्या एकूण वाहनधारकांची संख्या प्रचंड आहे। हं, हे सगळे वाहनधारक सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेतला जो पीक अवर आहे, जी कार्यालयीन वेळ आहे, या कार्यालयीन वेळेत त्यांना जाण्यासाठीचे जे मार्ग आहेत, हां, विशेषतः कात्रजकडे जाणारा रस्ता असेल, नवले ब्रिजचा रस्ता, हडपसर फुरसुंगी रस्ता, या रस्त्यांवरती सतत ट्रॅफिक होते। त्याचं कारण महत्वाचं, पुण्याला संपूर्ण वर्तुळाकार आपल्याकडे रिंग रोड बायपास आहे हां, आणि तो पूर्णतः तयार सुद्धा झालेला आहे। हां, मात्र मान्यवर नेत्यांच्या तारखा मिळत नसल्यामुळे अजूनही या रस्त्यांचं उद्घाटन झालेलं नाही। जी अत्यंत गंभीर गोष्ट आहे की रस्ता तयार आहे, लोकांची सोय होऊ शकते, परंतु फक्त आणि फक्त नेत्यांच्या तारखा नाहीत, म्हणून जनतेची गैरसोय झाली तरी चालेल, अपघात झाले, माणसं मेली तरी चालेल, पण रस्ते इतक्यात त्यांना सुरू करायचे नाहीत। हे फारच विचित्र अशी स्थिती सध्या। मला असं वाटतंय की पुण्यातले आमचे मुरलीधर मोहोळजी हे केंद्रात मंत्री आहेत हां। आणि कदाचित जर आपली ही बातमी बघून त्यांनी काही लक्ष घातलं तर कदाचित पुण्यातला हा जो बायपास आणि रिंग रोडचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुटेल। पण सुषमाताई, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानवी चुका देखील वाढत असल्याचं निदर्शनाला आलेलं होतं। त्याबद्दल सुद्धा सातत्यानं उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं सुद्धा प्रयत्न केले जात असल्याचं नाही समोर नाही, आलेलं होतं। मानवी चुका असं म्हणण्यापेक्षा बघा, प्रत्येकाला लवकर वेळेत कार्यालयात पोहोचायचं असतं आणि कार्यालयातनं शक्य तेवढ्या लवकर घरी जायचं हां, असतं। हां। त्यामुळे प्रत्येक जण वेगात वाहने चालवणार आहे हे ऑब्व्हियस आहे। नाही नाही सुषमाताई, प्रश्न मात्र असा होता तिथे की बाकीच्या गोष्टी तर आहेतच, म्हणजे बाकीची कारणं सुद्धा आहेत, मात्र हे सुद्धा एक कारण आहे। तर त्या अनुषंगानं तुम्ही आता नेमकं काय आवाहन करू इच्छिता, म्हणजे नागरिक त्या नाही, दृष्टीनं सुद्धा मला विचार करू असं शकतील? वाटतं की या सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही हेल्मेटची सक्ती करता किंवा तुम्ही सिग्नल पाळले पाहिजे हे सगळं म्हणता, अगदी त्याच वेळेला ट्रॅफिकवर असणारे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा तितक्याच काळजीने ते सगळ्या नियमांचं पालन करावं ना। हो, आपण काय करतोय की दरवेळेला ना प्रवाशांना तुम्ही सहजासहजी जबाबदार ठरवता, मात्र पुण्यातल्या अंतर्गत रस्त्यांवर जेव्हा अपघात होतात तेव्हा तिथे वाहनं भरधाव वेगाने नसतात। तिथली जी अंतर्गत खड्डे आहेत किंवा रस्त्यांचे जे वळण रस्ते आहेत, मध्येच दुभाजक लावलेले आहेत किंवा दुभाजकांना पाट्या लावलेल्या नाहीयेत, या मानवी चुका म्हणण्यापेक्षा या प्रशासनातील केलेला गलथानपणा, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत। बरं, ठीक आहे। सुषमाताई, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।